माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय किसान। एक 10 मिनिटं बसणार सैनिकांचा हक्क मिळाला पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, सन्मान देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानाचा सन्मान, देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या माजी सैनिक, जय किसान, जय जवान, जय किसान, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, हम तुम्हारे साथ हैं, एक पैसा मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माजी सैनिकांचं पुनर्वसन झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। भारत माता की जय, भारत माता की जय। पुढे दाखवा। आमचं नोकऱ्या घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही, आम्ही आमच्या हक्काच्या नोकऱ्या घेतल्याशिवाय जाणारच नाही। आम्हाला हक मिळाला पाहिजे, आम्हाला हक मिळाला पाहिजे, सैनिकांचा हक मिळाला पाहिजे, आमच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, सैनिकांच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, सैनिकांचं आरक्षण मिळालं पाहिजे, कोण म्हणतो माजी सैनिकांचा हक्क मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे। नोकऱ्या द्या, नोकऱ्या द्या, नोकऱ्या द्या। देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या नोकऱ्या द्या, नोकऱ्या द्या। मिळालंच पाहिजे, सैनिकांचा हक्क मिळालाच पाहिजे, सैनिकांचा हक्क मिळालाच पाहिजे, सैनिकांचं आरक्षण मिळालंच पाहिजे। सरकारी नोकऱ्यांमध्ये माजी सैनिकांसाठी 15% राखीव जागा आहेत। 2023 मध्ये निघालेल्या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रामध्ये 19,460 जागांची भरती निघाली, त्यापैकी फक्त 39% जागांवर माजी सैनिकांना नियुक्ती मिळाली। 61% जागा म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने जागा रिक्त असताना माजी सैनिकांबाबत पुनर्विचार न करता एका अवर सचिवाच्या पत्राच्या आधारे सर्व जिल्हा परिषदांमध्ये माजी सैनिकांचा वाटा, माजी सैनिकांचा हक्काचं आरक्षण इतरांना देण्याचा घाट घातलेला आहे। त्या विरोधात आम्ही सातत्यानं 2 महिन्यापासून पाठपुरावा करतोय, तरी देखील जिल्हा प्रशासन, राज्य सरकार ऐकायला तयार नाही। त्यामुळे आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। उच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र सरकारला एक समन्स निघालं, नोटीस निघाली 20 फेब्रुवारीला म्हणणं मांडा, पण या जिल्हा परिषदांनी त्याच्या अगोदरच या जागा कुणाला तरी विकण्याचा घाट घातलेला आहे। कारण आम्हाला बातमी लागायला लागले, लोक येऊन सांगायला लागल्यात 15 लाखाचा दर पडलाय, 20 लाखाचा दर पडलाय, या राज्यात चाललंय काय। काही पोरं सांगायला लागल्यात आम्ही वेटिंग लिस्टमधली पोरं आहे, पण आम्ही 11 डिसेंबरला जे अवर सचिवांनी पत्र काढलं त्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न केलेले आहेत, पैसे खर्च केलेले आहेत। हे नेमकं पैसे खर्च कशासाठी केले म्हणजे ही भरती आम्हाला एक बाजूने दाखवलं जाते की पारदर्शक आहे, पण दुसऱ्या बाजूने मात्र या भरतीमध्ये मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि माजी सैनिकांच्या जागा इतरांना विकण्याचा घाट घातलेला आहे। IBPS नावाच्या संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने ही भरती झालेली होती, त्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांना पैसे खाता आले नाहीत, त्यामुळे माजी सैनिकांच्या रिक्त जागांवर इतरांना नेमून पैसे मिळवण्याचा हा मोठा फंडा सुरू आहे। याच्या विरोधात आज कोल्हापूर जिल्ह्यातले सैनिक एकवटले असून आज मेडल परत करत आहेत आणि याच्या पुढच्या टप्प्यात सुद्धा जर या आठवड्याभरात आम्ही पाठपुरावा करू, जर थांबले नाहीत तर पालकमंत्र्यांच्या दारात मोठ्या संख्येने माजी सैनिक जाऊन आंदोलन करतील। मी कोल्हापूर जिल्हा सैनिक संघटनेचा अध्यक्ष समीर खानोलकर। आमचा मुद्दा एकच आहे, आमच्या सैनिक समाजाचे जे काय आरक्षण होतं नोकऱ्यांसाठी प्रत्येक विभागामध्ये 15%, पण आज या प्रशासनाने आणि सरकारने जो बाजार मांडलाय सैनिकां समाजाबरोबर जो त्यांनी अन्याय केला, हा अन्याय आम्ही खपून घेणार नाही। तुमच्यामध्ये जर दम असेल तर इतर जो बाकीचे समाजांमध्ये जे आरक्षण आहे ते त्याचा तुम्ही बाजार करून दाखवा। तुम्हाला फक्त येऊन जाऊन कायमस्वरूपी सैनिक दिसतो, सैनिकाला तुम्ही काय समजताय, सैनिकाची काहीच किंमत नाही, सैनिकाला कोणती व्हॅल्यू नाही, असं या सरकारने आणि प्रशासनाने का केलं याच्यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे। आमच्या नोकऱ्या आणि आमचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे, त्याच्यासाठी ज्या काय योग्य त्या भूमिका घ्यायच्या आहेत त्या आम्ही जिल्हा पातळीपासून राज्य पातळीपर्यंत घेणार आणि आम्ही याच्या पुढचा मोर्चा आमचे पालकमंत्री यांच्याही दारात घेणार। तर आमच्या हक्काचा आमचा हक्क परत द्या, आमच्या नोकऱ्या परत द्या आणि तुम्हाला जर बाजार करायचे तर बाकीच्या ज्या आरक्षित जागा आहेत
त्यांच्याबरोबर बाजार करा, पण सैनिकांबरोबर बाजार करू नका. हे आमची तुम्हाला एक मागणी आहे आणि विनंती आहे.